पण हे विष दिल्यामुळे आपली निशाताई मरेल ना? अरे तसं काही नाहीये, म्हणजे आपण निशाताई आहे ना आपली, ती खूप चांगली आहे, पण तिच्यात ना ती कुठलीतरी वाईट शक्ती शिरली आहे. आणि मग आपण काय करायचं माहितीये का, पण विष देऊन त्या वाईट शक्तीला मारून टाकायचं. उपकारच म्हणायचं राघवीचा. उपकार कसले मानतायत? तिनेच गायब केले जिजूंना. याचा अर्थ अजय, समीर अजून जिवंत आहे. हो. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ती अजून त्या एक्स्ट्रीम लेव्हलला गेलेली नाही. एवढी हिम्मत त्या बाईची? पण आमच्याकडे विश्वासघाताला क्षमा नाही. कळले रामेश्वर? रामेश्वरच ना? कुणी सांगितले तुम्हाला हे करायला? आई साहेबांची. अरे, त्या तर तुमच्यासाठी देवी आणि तुम्ही त्यांचे भक्त ना? मग हा प्रसाद मिळून घ्यायला नको? जा, बोलवा त्यांना. आई साहेब! हो आई साहेब! आई साहेब! काय घेतलं नाही दूध तिने? दूध. या बाई, या. हे प्यायलाच तर बोलवले आहे आम्ही तुम्हाला. तुम्ही एवढ्या मायेनं आमच्यासाठी काही पाठवलं, आम्ही त्याचा नक्की स्वीकार करू. पण आधी मान आपला. प्या, प्या म्हणते ना, प्या, प्या. आई साहेब! आई साहेब! आई साहेब! काय रे, काय झालं? काय बघतोयस रामू? काय झालं? निशाताई. निशाताई काय? ते मलाच दूध प्यायला सांगते. कोण? अरे कोणी नाहीये इथे, मूर्ख कुठला. रामू, कोणी नाहीये इथे. जा, दूध दे निशाला. दूध देतो. जा.
काय करावं, कसं करावं? कोण हा अजय? कुठला परका मुलगा, पण बिचारा एवढी मदत करतो. पण आईसाहेबांनी काहीतरी विचित्रच मनात भरून दिलं आहे. काय करणार, दुसऱ्यांना विचार करण्यापासून अडवू शकत नाही ना आपण. पण निशाला इथून घेऊन गेलो तर कदाचित तिला बरं वाटेल. कारण याआधी लहानपणापासून तिला असं कधी काहीच झालं नाही. त्यामुळे या वाड्याचाच परिणाम असला पाहिजे. जर हिला वाड्याबाहेर नेलं तर मग राघवीची सत्ता चालणार नाही. आणि माझी मुलगी मुक्त होईल. चला बघूया, हे करून बघूया. आईसाहेब आधी जाच म्हणत होत्या, आता काय अडवत आहेत? माणसाचं मन वाचता येत नाही म्हणतात ते उगीच नाही. शेवटी मन चिंती ते वैरी न चिंती. बहिणाबाईची किती छान कविता आहे नाही? मनावर काय सत्य आहे ते मन वडाय वडाय. उभ्या पिकातलं डोर किती आकलं आकलं फिरी येते पिकावर. आणि शेवटी बहिणाबाई म्हणतात, अरे असं कसं मन, असं कसं रे झालं, कुठे जागेपणी त्याला असं सपानं पडलं. अरे बापरे, तेव्हा हे काय आता? हाय, सॉरी सॉरी सॉरी. काय आहे, किती वेळ? काय मी तुझे सगळे कॉल्स बघितले पण तात्या आले होते. तात्या? आता हे तात्या कोण? तात्या निशाचे वडील. अच्छा, ते तुला कशाला भेटायला आले होते? ते आपलं ते जाऊ दे ना, तुला काय करायचं आहे? गुरुजी म्हणाले की ती मूर्ती आण म्हणजे सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. मूर्ती? तू काय बोलतोय अजय? अगं ती मूर्ती नाही का जी घेऊन मी निशाला भेटलो होतो, जी माझ्या स्वप्नात यायची, मी तुला सांग. आपण दोघांनी मिळून पुरलेली ती? करेक्ट. अच्छा, ती मूर्ती आता गुरुजींनी मागितली आहे. म्हणजे ती मूर्ती घेऊनच मी पहिल्यांदा तिला भेटलो होतो, राघवीला. आय मीन निशाला. आय मीन ती मूर्ती. कळलं. त्या मूर्तीचं काय? काय नाही, गुरुजी आता ती मूर्ती त्यांच्याकडे ठेवणार आणि अमावस्याला जेव्हा प्राणप्रतिष्ठा करायची आहे वाड्यात, तेव्हा ते मला देणार. अच्छा, म्हणजे तू ती मूर्त निशाच्या वाड्यावर जाऊन पूजणार आहेस का? निशासोबत. म्हणजे आई साहेब, आम्ही तयार झालो. आम्ही तयार झालो आहे. तुम्ही बोलवल्याचं कळलं. बोलवल्याचं सडक निघून आली. सडक निघून अजून पंगत बसायचीच आहे. बसायचीच आहे. हो का? सासूबाईंना हो तर वरती खालीच आणि मोदक खाण्याला सूचना दिल्या. आणि हौशीने आमच्या नंतर तुम्हाला जतन करायचं या वाड्याचं. आपल्या स्वामींची गुणांची पारख आहे हो आम्हाला. गुणांची पारख आहे हो आम्हाला. आमची काळजी आहे ती. काळजी या वाड्याची. या वाडा म्हणजे आमचा जीव प्राण आहे. हरी
हौशीने बांधलाय हो हा वाडा, बांधलाय हो हा वाडा. आमच्या नंतर तुम्हाला जतन करायचं आई या साहेब, वाड्याचं, आम्ही तयार झालो. आम्ही तयार व्हायचं आहे. काय झालं बोलवलं? काय खेळत होतो? सडक निघून आलो. सडक निघून आलो. ध्यानीत बसायचीच आहे. रागावणं झालं. ते रागावणं झालं. थोरल्या सासूबाई हो तर वरती खालीच आणि निदोपा खाण्याला सूचना दिल्या. कुठे गेले तुमचे स्वामी, कुठे गेले तुमचे स्वामी स्वामी? नाराज आहेत. स्वामी नाराज आहेत आमच्यावर. हो बाई, आणि ते का कुठे गेले तुमचे स्वामी, कुठे गेले तुमचे स्वामी? स्वामी नाराज आहेत. काय झालं? काय खेळत होतो? मागे खेळत आणि होतो. ते का? काय ध्यानीत आलं नाही. ध्यानीत काय रागवणं झालं. ते रागवणं काय झालं? ध्यानीत रागवणं झालं. ते रागवणं झालं. आल्याचं काही ध्यानीत आलं नाही. ध्यानीत अजून पंगत बसायचीच आहे. बसायचीच आहे. हो का? थोरल्या सासूबाई नावासाठी धाडली. हो तर वरती खालीच आणि निदोपा खाण्याला सूचना दिल्या. आणि हौशीने बांधलाय हो हा वाडा, बांधलाय हो हा वाडा. आमच्यानंतर तुम्हाला जतन करायचं या वाड्याचं, करायचं या वाड्याचं. आपल्या स्वामी घातली गुणांची पारख आहे हो आम्हाला, गुणांची पारख आहे हो आम्हाला, पारख आहे हो आम्हाला. आमची काळजी आहे, काळजी या वाड्याची, काळजी आहे ती या वाड्याची, ती या हा वाडा म्हणजे आमचा जीवघी प्राण आहे, आमचा जीवघी प्राण आहे. आणि हौशीने बांधलाय हो हा वाडा, बांधलाय हो हा वाडा. आमच्या नंतर तुम्हाला जतन करायचं या वाड्याचं, आम्ही तयार व्हायचं आहे. काय झालं बोलवलं? काय खेळत होतो? सडक निघून आलो. सडक निघून आलो. ध्यानीत बसायचीच आहे. रागावणं झालं. ते रागावणं झालं. हो तर वरती खालीच आणि निदोपा खाण्याला सूचना दिल्या. कुठे गेले तुमचे स्वामी, कुठे गेले तुमचे स्वामी स्वामी? नाराज आहेत. स्वामी नाराज आहेत आमच्यावर. हो बाई, आणि ते का कुठे गेले तुमचे स्वामी, कुठे गेले तुमचे स्वामी स्वामी? नाराज आहेत. काय झालं? काय खेळत होतो? मागे खेळत आणि होतो. ते मागे का? आल्याचं काही ध्यानीत आलं नाही. ध्यानीत काय रागवणं झालं. ते रागवणं झालं. वय अल्लड आहे त्यांचं, वय अल्लड आहे त्यांचं. हा राग काही फार वेळ टिकायचा नाही, फार वेळ टिकायचा नाही हो. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही नका काळजी करू. आमचं काय चुकलं का? जीव तुटतो नाही. काय झालं ना? काय खेळत होतो? मागे खेळत होतो. वारी आल्याचं काही ध्यानीत आलं नाही. ध्यानीत रागवणं झालं. खेळत होतो. वारी आल्याचं काही ध्यानीत आलं नाही. ध्यानीत काय रागवणं झालं. ते रागवणं झालं. टिकायचं नाही हो. वय अल्लड आहे त्यांचं, अल्लड. नका काळजी करू, फार वेळ टिकायचा नाही. नका काळजी करू, नका काळजी करू. म्हणजे हे सगळं मी कसं करेल मला माहिती नाही. मागच्या जन्मी दिलेला शब्द या जन्मी मी कसा पाळणार ते देव जाणे. मागच्या जन्मी माझं लग्न राघवीसोबत झालं होतं. या जन्मी ती निशा आहे आणि माझ्या मित्राची बायको सुद्धा. आणि ज्या वाड्यात मला हे सगळं करायचं आहे त्याच वाड्यात त्याच जागी साराने आत्महत्या केली होती. आणि यात भरीसभर म्हणजे समीर गायब. तो असता तर त्याला सगळं सांगता आलं असतं, पण नाही. दुष्काळात 16वा महिना. 13वा रे, दुष्काळात 13वा महिना असं म्हणतात. नाही ग, आमच्या आयुष्यात दुष्काळ सुरू होऊन 5 महिने झाले म्हणून 16वा. उगाच नाही काही. त्या काकू माझ्या विरोधात आहे. काहीच कळत नाही. अजून काही शिल्लक आहेच का? तुला सांगू वेदांती, मला ना हे सगळं फार भीतीदायक वाटतं. फार विचित्र आहे खरं. पण अजय, मी काय म्हणते, तू लग्न का करत नाहीस? म्हणजे कदाचित राघवी सॉफ्ट होईल. लग्नच तर ठरवलं होतं चंदनासोबत. चंदना आल्या आल्या मी लगेच तिच्यासोबत लग्न करणार होतो, पण नाही. या बाईने तिलाही पाठवून दिलं. आता तर काय, फोन सुद्धा उचलत नाही.
अरे पण अजय, तुला बायको अशी हवी जी तुझ्या मागे खंबीरपणे उभी राहील, जी देवपूजेत कसलीही कसूर करणार नाही. नो वेदांती, नो वे. अजिबात नाही. मला या भानगडीच नको आहे. मला अगदी माझ्यासारखी बायको हवी आहे, जिला देव माहिती नाही, भूत माहिती नाही, जी माणसासोबत माणसासारखी वागेल, अगदी चंदनासारखी. मग मला कशाला बोलवलीस? तुला ते काय वेदांती, गुरुजी उद्या मला मुहूर्त सांगतील. ती मूर्ती परत आणायची आहे ना, तेव्हा तू माझ्यासोबत चल ना. मी कशाला? कशाला म्हणजे? अगं तू माझी खास मैत्रीण आहे, म्हणजे मॉरल सपोर्ट. हे बघ, मी आता दुःखात आहे ना, तेव्हा तुलाच बोलवणार ना. तू दुःखात आहेस की? ॲग्री, आय एम ॲग्री. मला भूतांची भीती वाटते. ते चांगलं भूत असलं तरी मी घाबरतो, आणि फक्त रात्रीच नाही, दिवसा ढवळ्यासुद्धा. ओके ओके ओके. मला सांग, कधी जाऊया? कधी जाऊयात म्हणजे? आमचं काही तुमच्यासारखं नाही. म्हणजे आधी अमावस्याची वाट बघा, नंतर मुहूर्त बघा. आता काय, गुरुजी जो मुहूर्त काढतील तो, पण तो मुहूर्त दिवसा ढवळ असायला पाहिजे. आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आमचे प्राण शिल्लक राहायचे नाही. चला निघूया. वेदांती, मी काय म्हणतो, हां, आपण दोघे एकाच मांडवात लग्न करू, कारण आपल्याकडे भटजी एकच आहे. गप्पा बसा. माझे बाबा काही लग्न बिग्न नाही लावत. काय मोडतात? गप रे, खूप चांगले आहेत ते. हो का? हो. आई साहेब, आम्ही तयार झालो. आम्ही तयार जायचं आहे. तुम्ही बोलवल्याचं कळलं. बोलवल्यात तडक निघून आले. अजून पंगत बसायचीच आहे. हो का? थोरल्या सासूबाईंना वरती धाडली. हो तर वरती धाडलीत आणि मोदक खाण्याला सूचना दिल्या. हरी हौशीने बांधलाय हो हा वाडा. आमच्या नंतर तुम्हाला जतन करायचं या वाड्याचं. आपल्या स्वामी खात्री आहे आम्हाला. गुणांची पारख आहे हो आम्हाला. आम्हाला तुमची काळजी आहे. ती या वाड्याची. हा वाडा म्हणजे आमचा जीवकी प्राण आहे. हरी हौशीने बांधलाय हो हा वाडा. आमच्या नंतर तुम्हाला जतन करायचं या वाड्याचं. कुठे गेले तुमचे स्वामी? स्वामी नाराज आहेत आमच्यावर. आणि ते का? कुठे गेले तुमचे स्वामी? स्वामी नाराज आहेत आमच्यावर. काय झालं? खेळत होतो मागे. आणि ते का? ध्यानीच आलं नाही. एके रागवणं झालं. वय अल्लड आहे त्यांचं. हा राग काही फार वेळ टिकायचा नाही. तुम्ही नका काळजी करू. तुमच्याकडे वेळ नाही. आमचं काय चुकलं का? नाही. काय झालं ना? काय खेळत होतो मागे. वारी आल्याचं काय ध्यानीच आलं नाही.
उद्या दुपारी जाईन ते परवा पहाटे परत येईल. कुठे जाणार आहेत बाबा? एका शुभ कार्याला जायचं. त्यांना अगदी विश्वासातला माणूस हवाय. त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी त्यांच्या बरोबर जातोय. पण मी असं करते, मी मागच्या दारातून जाते. हा आणि तू असं कर, तू उद्या सकाळी ये, आत्ता नको. उद्या सकाळी? नाही 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 नाही, ही मूर्ती माझ्या घरी अजिबात नाही. ही मूर्ती तू घेऊन जा, तू घेऊन जा.